लक्षात येतं की यांनी कथ्थक बहुतेक इथे सादर करणार आहेत आणि किती खुश आहेत. मित्रांनो नमस्कार. आपले नवे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना डिग्रजच्या कृष्णाकाठचे वेगवेगळे भाग येत असतील. मित्रांनो भाग असे आहेत की मी डेली लाईफचे भाग टाकतो, शिवाय डिग्रजच्या कृष्णाकाठी नवीन काय तर घडत असते त्या उत्सवाचे, त्या उत्सवामध्ये पाहिल्या अशा युनिक घटनांचे वेगवेगळे भाग मी असे बनवून टाकत असतो. शिवाय डेली लाईफचे देखील भाग टाकत असतो. हे डेली ब्लॉगिंग प्लस डिग्रजच्या कृष्णाकाठचं ब्लॉगिंग अशा प्रकारे आहे. आणि यामध्ये पहा नांदेडच्या पंचकलांच्या उत्सवाचे भाग. आता हा 10 मिनिटाचा भाग एडिट करायला आधी मला 6.5 तास लागत होते, तर आता आपली प्रोफिशियन्सी बऱ्यापैकी वाढली, तर बऱ्यापैकी एडिटिंग जमाल आहे म्हणून आपला 4 तास लागतात. पण 4 तासाचा भाग तुम्ही 10 मिनिटात पाहू शकता. आणि तुम्ही डिग्रजच्या कृष्णाकाठ हा भाग दररोज संध्याकाळी झोपताना 10 मिनिटं पहा. जीवनामध्ये आलेला सकाळपासून केला ताणतणाव सर्व काही विसरून जा, खुश राहा, सुरक्षित राहा. हा भाग पहा आणि याच्यानंतर लगेच अजून भरपूर भाग शिल्लक आहे मित्रांनो. शेअर मात्र सर्वांशी नक्की करता. खुश राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. पंचकल्याण पूजा ही जैन धर्माची अशी पूजा आहे की ज्याला खूप महत्व आहे त्या पूजेला. आणि पूजेच्या अगोदर 4-5 दिवस गाडीवर असे स्टिकर मला दिसले सांगलीमध्ये, तर मला आता जावंच लागतंय. आणि मी पंचकल्याण पूजेला डिग्रजच्या कृष्णाकाठी नांदरेगाव फक्त 5 किलोमीटर आहे. आणि गाडी घेऊन लगेच मी चाललो. संध्याकाळची वेळ होती कामावरून आल्यावर आणि अंधार पडायला चालला होता. मी आणि भाऊ तिकडे चाललोय. पंचकल्याण पूजा नांद्रे येते आणि खूप मजा आणि धमाल होणार आहे. जाताना झोपड्या दिसल्या. झोपड्यामध्ये लाईटीचा अभाव तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. फक्त एक लाईट चालू आहे, पण त्याच्या पुढे गाव पूर्ण उजळले. हात कर मित्र, हात कर. विचार करून कोण शेवटी हात केला, कारण की मोबाईल चालू त्याला माहित. गाव जसं जवळ येत आहे तसं पूर्ण अंधार दिसतो. इकडे साईडला तुम्हाला लाईटिंग दिसत असेल. ही पंचकल्याण पूर्णपणे गाव उजळून गेले. कमान जेव्हा सुरुवातला आपण एंट्री करू तेव्हा सुरुवातला कमान दिसली आणि कमानीतून पुढे गेल्यानंतर उजेडच उजेड. हे बघा पूर्ण गावाच्या पूर्ण गल्लीना सर्वत्र लाईटिंग केलं आहे. काही ना तर घरांना देखील काहींनी लाईटिंग करून घेतले. कारण पूजाच अशी आहे मित्रांनो, ही पूजा साधारणपणे 20-30 वर्षात एकदाच करावी लागते, म्हणून घराला पूर्णपणे लाईटिंग आणि पूर्ण गावात उत्सवाचं वातावरण असते. ही बस्ती आहे जैन बस्ती, आणि बस्ती तर पूर्णपणे रंगामध्ये म्हणा आणि त्याच्यानंतर पूर्ण लाईटिंगमध्ये बी न्हावून निघाले. ज्याप्रमाणे आपण मंदिर म्हणतो त्याप्रमाणे बस्ती असं म्हटलं जाते. ज्या ठिकाणी भगवान महावीरांची मूर्ती वगैरे असते आणि त्यांची आराधना केली जाते. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल की महावीर भगवानांची या ठिकाणी मूर्ती देखील केलेली आहे. आणि गावात पुन्हा पूर्णपणे झगमगाट आणि कमानीच कमानी, कारण की आहेच असा उत्सव मित्रांनो. भाविकांचे सहर्ष स्वागत नांद्रे गावात. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाहिरातीच्या कमानी या दिसतच असतील. गावामध्ये एका पट्टीवर लिहिलं सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, हे मात्र माझ्या मनात रुजलं. अजिंक्य तारा मित्रमंडळ नांद्रे अशा सर्वच ग्रुपच्या कामांनी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. जाताना आम्ही एका ठिकाणी गाडी इथे पार्किंगला लावणार आहे. आणि पार्किंगला गाडी लावल्या मला समोर काय दिसते हे बा, पूर्णपणे झगमगाटच्या बाजूला 2 चंद्र आकाशामध्ये चंद्रासारख्या प्रतिमा दिसतात. तर पुढे तुम्हाला समजेल मित्रांनो हे 2 चंद्र कशा प्रकारे, ते लांबून असं वाटतं की 2 चंद्रच आहेत. आणि पूजा अतिशय उत्साहात मनोभावे आतमध्ये सुरू आहे. संध्याकाळी मात्र प्रसादाची सोय वगैरे भरपूर असते चांगली. आणि आम्ही गेलो ते डायरेक्ट थेट प्रसादापाशी. तिथे आपल्या गावातले मित्र वगैरे आपल्याला दिसले. आणि हे बघा किती प्रशस्त मांडव उभारला आहे. आणि स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे प्रसादाची सोय देखील आहे. हे बघा गावातले मित्र भेटले. भोजन विभाग पुरुष याकडे आपण इकडे जाणार नक्की. आणि इकडे गेल्यानंतर ही मुलं आपल्या गावची मुलं इथं का, तर हे स्वयंसेवक म्हणून आले आहेत नांद्रे गावात. कारण की भरपूर मोठं पंचकल्याण नांद्रे उत्सव मोठा इथे, म्हणून आपल्या गावातले मुलं इथं आले आहेत स्वयंसेवक म्हणून. गावात जायची आपल्या गावात सगळी अतिशय मोठा आणि भव्य दिव्य कार्यक्रम असल्यामुळे स्वयंसेवकाची गरज तर लागणार, म्हणून आपल्या गावचे जैन धर्मीय मुलं ही तिथे स्वयंसेवक म्हणून आले आहेत. आणि ही जी मित्रांनो खीर आणि भात आहे, खीर तर मित्रांनो अशी जबरदस्त खीर मी अजूनपर्यंत कधी खाल्ली नव्हती. अशी टेस्ट लागली आहे खिरीची, काय विशेष कोणाटो. हो. आणि मी लगेच इथं साईडला बघा किती गर्दी आहे. आणि दिवसभर मित्रांनो प्रसाद चालू असतोय बरं का. सकाळी एकदा चालू झाला की डायरेक्ट संध्याकाळी लोक येऊपर्यंत हा प्रसाद असतोय. आणि समोर माझ्या इथे बघा आपले मित्र लगेच त्यांनी पण जेवायला बसले. स्वयंसेवक थोडे वेळेनुसार त्यांच्या जेवून घ्यालते. आणि मी पाहिलं की स्वयंसेवकाच्या ताटामध्ये, अरे इकडे काय दिसते मला, बऱ्याच ठिकाणी याला कळी देखील म्हणतात, पण स्पेशल शब्द हा बुंदी आहे. आणि बुंदी बहुतेक राहिली आपल्याकडून घ्यायची, बहुतेक पुढे कुठं असणार आहे. मी नुसता कवीला म्हणलं अरे बुंदी कुठं आहे का, तर त्यानं सगळ्याच त्याच्या कळ्या आम्हाला देऊ केल्या. मला थोड्या आणि भावाला भरपूर दिल्या. भावाचा कोटा थोडा मोठा असल्यामुळे त्या कळी दिल्यावर मात्र पूर्णपणे भरून गेला. आणि ताट धुण्यासाठी इथे किती मोठी सिस्टीम आहे बघा. प्रत्येकाने ताट फक्त आणायचं आणि सोडायचं आहे. पाण्याची कंटिन्युअसली व्यवस्था आहे इथे. हात धुवायसाठी पाणी, आणि त्याच्या बाजूलाच इथे बाजूला तुम्हाला दिसेल की पाणी पिण्यासाठी देखील पाणी इथे आहे. हात धुण्याचे पाणी आणि पिण्याचे पाणी. पिण्याच्या पाण्यासाठी ग्लास ठेवण्याची पद्धत मला खूप छान वाटली. एक रॉड केलता आणि रॉड बरोबर असा ग्लास अडकवायचा. पाण्याच्या टाक्या कंटिन्यू भरून साईडला होत्याच. हे बघा इथे दिसेल तुम्हाला ग्लास. आणि हा जो होता हा बलून होता बरं का, लांब पूर्णपणे चंद्रासारखा गोल होता. आणि त्याच्यावर लिहिलं ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि बलून देखील चंद्राप्रमाणे चमकालता. असे 2 बलून आहेत. हे तुम्हाला नंतर दिसेलच की हे एक बलून इथे आणि एक बलून पुढे आहे. हे बघा त्या साईडला आहे. ऑलवेज पॉझिटिव्ह.
एखादा मोठा उत्सव हा व्यापार करणाऱ्यासाठी आणि व्यापार शिकण्यासाठी खूप मोठी संधी असते. मुलांनी देखील बघा ट्रॅक्टरचा आवड आहे मुळे मुलांना अशा इलेक्ट्रिक वाहनाच्या भरपूर गाड्या इथे होत्या प्रदर्शनामध्ये आणि काही छोटे मोठे स्टॉल देखील लावले होते. ती मुलं शिकायसाठी गावातली मोठी मोठी मुलं किंवा व्यवसाय करण्यासाठी अशा प्रकारे हा असा उत्सव असतो की ज्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 10 एकरपेक्षा जास्त जमीन लागेल, कारण की पार्किंगसाठी 2 व्हीलर 4 व्हीलर प्रत्येक गावचे पाहुणे त्यांच्या ठिकाणी आलेले असतात. नुसतीवरची सुप्रसिद्धी बासुंदी पिण्यास मिळेल. अरे बासुंदी आपला खाणं माहिती आहे, चपातीसोबत आपण खातो, पण इथं डायरेक्ट पिण्यास मिळू शकते. खाणे आणि पिणे दोन्ही असू शकते. मसाला पापडबद्दल चौकशी केली आणि या ठिकाणी विचार मसाला पापड कुठे आहे मित्र, आम्हाला हे नको आहे मसाला पापड आम्ही खायला पुढे गेलो. त्याने सांगितले आमचा दुसरा स्टॉल तिथे आहे, आम्ही फक्त जाहिरात करायला बसलोय. आणि खरंच मित्रांनो मोठ्या घरची मुलं होती, पण यांनी व्यवसाय शिकायसाठी तर करायला ते लगेच जाणवलं मला, का त्याच्यावर मोबाईल वगैरे हॅपाय होता, पण 10-15 रुपयाला पापड विकायला देखील ते व्यवसाय शिकण्यात तयार होते. शेवटी जैन कम्युनिटी मारवाडी कम्युनिटीचीच बिरादरी मानली जाते. व्यवसायासाठी कायम तत्पर असतात ते. आणि हे बघा समोर तुम्हाला मंडपाचा भव्य दिव्य आकार दिसेल. आपले मित्र देखील दिसले. जेव्हा मस्त वाटलं की खीर लय भारी होती. बाह्य रूप अतिशय मनोभाव्याने आकर्षक होतं. आणि ह्या ज्या मूर्ती आहेत या मूर्तिकारांचं नाव देखील लिहिलं आहे की कोण केल्या डिझाईन मूर्ती. तर इथे गावच्या एका व्यक्तीचं नाव नांद्रे आणि कंसात नाशिक, म्हणजे बहुतेक नाशिकला ते नंतर स्थायिक झाले असतील. हत्ती वगैरे. आणि आतमध्ये मंडपाचे तुम्हाला काय दाखवतो, विशुद्ध द्वार. विशुद्ध म्हणजे थोडक्यात मित्रांनो पूर्णपणे शुद्ध. पावसाचं पाण्याला आपण विशुद्ध पाणी म्हणतो त्या प्रकारे. तर इथे गेल्यानंतर तुम्हाला शुद्धीचा अनुभव मात्र नक्की येणार. आतमध्ये पहा गर्दी किती आहे आणि भव्य असं मांडव आतमध्ये. आता या ठिकाणी जे काय काय घडलं ते आता मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. मधल्या पोर्चमध्ये अतिशय रेड कार्पेटसारखं असल्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी मोठी जागा होती. एका बाजूला श्रावक आणि एका बाजूला श्राविका. श्रावक म्हणजे पुरुष आणि श्राविका म्हणजे स्त्रिया. अशा ट्रेच्या दोन्ही बाजूला बसण्याची सोय होती. आणि त्या दिवशी मी दुसरा दिवस होता पंचकल्याणचा. नावातच आहे पंचकल्याण म्हणजे 5 मोठमोठ्या पूजा असणार. आणि या दिवशी आम्ही गेलतो त्या दिवशी गर्भकल्याणक अशा प्रकारे पूजा होती. तर नावावरूनच आपलं समजतं की गर्भसंस्कार अशा पद्धतीची काहीतरी ही क्रिया असणार, नक्कीच पूजा असणार. आणि मध्ये बघा कशी छान डेकोरेशन केलं आहे. दोन्ही बाजूला वलयासारखे सोडलेले आहेत. नावावरून जो अंदाज लावला तो नक्कीच खरा ठरला, कारण की ज्या माता इथं आलत्या त्या सर्व गर्भवती होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे पती यांना मस्त असे मुकुट घालून बसवले होते. म्हणजे गर्भसंस्काराचीच एखादी कल्याणिक क्रिया ही आहे. नक्कीच गर्दी भरपूर झाली आणि घरातले प्रत्येक लहान मुलंही तिथे खेळायला, त्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण लहान मुलांमध्ये सध्या चोरीचं प्रमाण वगैरे भरपूर आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी एका माणूस शेजारी बसला. कॅन्सर का होतो म्हणजे हा बहुतेक हेल्थ कॉन्शियस असणार आहे, आरोग्याच्या बाबतीत जागरूक असणार आहे. आणि तो तेच काहीतरी पाहत होता. पुन्हा त्यांनी जे काय खायचं काय नाही, तेलाचा वापर कसा होतो या प्रकारे सगळं त्याने, म्हणजे हेल्थ कॉन्शियस व्यक्ती नक्की असणार. आपण देखील हेल्थ कॉन्शियस मित्रांनो व्हायला पाहिजे. बिना तेलाच्या काहीतरी पोळ्या करायची तो बघायला लागला व्हिडिओमध्ये. गेट किती मोठा असून दे, प्रवेशद्वार कितीही मोठा असून दे, पण पडद्याच्या खालून जाण्याची जी मजा आहे ती मात्र वेगळीच आहे. आणि लहान मुलं ही अशीच इकडे तिकडे जागा मिळणार तिकडे पळत जाणार. या 2 मुलींना पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की यांनी कथ्थक बहुतेक किती सादर करणार आहेत आणि किती खुश आहेत. तर यांचा जो मेकअप असतो हा करायला खरंच वेळ लागते असं म्हटलं जाते. आणि खरंच आहे ते. इथं पाहून तर ओळखू शकतो किती वेळ लागला असेल मेकअपला. या ठिकाणी समोर पती पत्नी आणि गर्भामध्ये तिसरं त्यांचं मूल अशा प्रकारे सगळेजण बसलेले आहेत. तिथं मुकुट घालून बसले आहेत आणि सर्वजण गर्भसंस्कार या क्रियेसाठी बसले आहेत. आता पूजा वगैरे होणार. स्टेजवर जाऊन पाहावं म्हटलं वर काय चालू आहे. तर या ठिकाणी वरलं देखील तुम्हाला दाखवावं लागेल. समोर पडदा लावलेला आहे, म्हणजे पूजाची तयारी आतमध्ये चालू आहे. आणि पंडित बोलता बोलता म्हणते की 2-3 वेळा त्याने पुकारलं, पण त्या मुलाला एका न्यायला कोण आलं नाही. जे हरवलेलं मुलं होतं पंडित म्हणले आता मीच त्याला घरला घेऊन जातो असं म्हटल्यावर एक कसा हाशा पिकला. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टेबलावर प्रत्येक प्रकारचे मिष्टान्न शिवाय फळे ठेवलेले आहेत. हेच काहीतरी डोळ्या जेवणसारखं असं प्रकार असं म्हणतो ते आतापर्यंत खायसाठीच असेल किंवा काहीतरी पूजेचा भाग असेल. हे पहा मित्रांनो, मंदिरातमध्ये भगवान महावीरांचं मंदिर आतमध्ये केलं आहे. नंतर हा पडदा उघडला जाणार आणि पुन्हा ती विधीही चालू होणार. अशा प्रकारे हा विधीचा भाग आहे. आणि हे मेन पंडित आहे तिथे सुरुवातला बघा हे सांगायला लागलेत पूजा कशा प्रकारे करायची आहे. सगळ्यांना मार्गदर्शन ते करायला लागलेत. ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः. आपल्या परफॉर्मन्सचं सादरीकरण करण्यासाठी मुली स्टेजवर जाण्यात तयार आहेत. आम्ही एक होतो मित्रांनो, स्टेजवर म्हटलं पहिला घाबरून पळायचो, पण आजकालची मुलं मुली प्रत्येकजण स्टेजवर जायसाठी उत्सुक असतो. आणि मुलांचं काय चाललंय बघा, हवेच्या पिशव्या फुगून आणि कथ्थक आहे, भरतनाट्यम आहे, अशा प्रकारे चालू आहे. आता मित्रांनो भाग 10 मिनिटाकडे चालला म्हणल्यावर एंड व्हायची वेळ झाली. दररोज संध्याकाळी झोपताना तुम्ही पाहत चला. आमचा भाऊ इतका काय रसिक नाही, पण तरी देखील मन लावून ऐकायला लागलाय. आता दररोज आपण संध्याकाळी भेटू 10 मिनिटाचा भागात. धन्यवाद.